आता आपल्याला बघायचे नेक्स्ट पार्ट मध्ये नवीन सेल्स याच्यामध्ये ऍड होणार. तर आता थोडंसं आपण डिटेल मध्ये स्ट्रक्चर बघूया. आता आपण परत काढूया आपला नेफ्रॉन. लूप ऑफ हेनले, थोडंसं आपण डिटेल मध्ये डायग्राम बघूयात. आता हे आपलं कलेक्टिंग डक्ट. या साईडला काय होतं आपलं इफरंट आर्टेरियोल. साईज लहान असते का मोठी? मोठी. आपलं एफरंट आर्टेरियोल, आपलं इफरंट आर्टेरियोल, आपले सेल्स, जे की सपोर्ट करतील आपल्या सोडियम ऍब्सॉर्प्शन साठी. आता या ठिकाणी काय आहे, काही स्पेशलाइज्ड सेल्स आहेत. याला एक छानसं नाव आहे कारण हे आहेत डेन्स अँड डार्क इन स्ट्रक्चर अँड डार्क इन कलर. याच्यावरती आहेत काही आपले पोलकेसिन सेल्स. काय करतात पोलकेसिन सेल्स? act as a baroreceptor and also release renin into bloodstream. हे आपलं afferent arteriole, हे आपलं efferent arteriole. हे आपण काल पाहिले. आता इथं आपलं रेनिन रिलीज करणार आपले पोलकेसिन सेल्स. याचं नाव आहे पोलकेसिन. आपण लिहून टाकू. आता नवीन सेल्स ऍड झालेत, त्याचं नाव काय आहे आपलं मॅक्युला डेन्सा. याला काही सपोर्टिंग सेल्स आहेत आपले कनेक्टिव्ह सेल्स. आता वरचं पोलकेसिन सेल्स आणि मॅक्युला डेन्सा हे दोन्ही मिळून एक बॉडी, एक ॲपरेटस तयार करतात. याचं नाव सगळ्यांना माहिती आहे. काय नाव असेल? JGA. सांगा बरं काय नाव असेल? जक्स्ट्राग्लोमेरुलर ॲपरेटस. आता हे जे आहे ते ऍक्ट ॲज बॅरोरिसेप्टर. बॅरोरिसेप्टर काय काम करतात? डिटेक्ट ब्लड प्रेशर. मॅक्युला डेन्सा काय काम करणार आहेत ना? केमोरिसेप्टर. विच केमिकल विल बी डिटेक्ट? सोपं आहे, सोडियम. जे आपलं फिल्ट्रेट आहे, काल पाहिलंय आपण,
सोडियम ऍब्सॉर्प्शन होत होतं. आता इथं पण सोडियम येईल. ऍब्सॉर्ब कोण करणार आहे किंवा डिटेक्ट कोण करणार आहे? आपलं मॅक्युला डेन्सा नावाचे काही स्पेशलाइज्ड सेल. मॅक्युला डेन्सा नंतर यामध्ये पण काही सेल्स आहेत जे कनेक्ट करतायत पोलकेसन सेल्स आणि मॅक्युला डेन्साला. याला आपण कनेक्टिव्ह सेल्स पण म्हणू शकतो. आता हे काय करेल? कालचे आपण केस स्टडी पाहिले की ब्लड फ्लो होत होता. ब्लड फ्लो मध्ये पेशंट आहे आपला, त्याला ब्रेन हॅमोरेज झालंय किंवा त्याचा एक ऍक्सिडेंट झालाय आणि त्याच्यामध्ये आपला ब्लड फ्लो व्हायला, बॉडीच्या बाहेर सगळा ब्लड फ्लो सुरू आहे. ब्लड फ्लो सुरू असताना काय होणार आहे? आपलं ब्लड व्हॉल्यूम पण कमी होणार आहे, प्लस आपलं ब्लड प्रेशर पण कमी होत जाणार आहे. समजा आपल्या ऍफरंट आर्ट्रियल मधून ब्लड फ्लो कमी कमी होत असेल तर ग्लोमेरुलर फिल्ट्रेट रेट पण आपला कमी होणार आहे, कारण बॉडीमध्ये आता आपलं ब्लड कमी कमी होत चाललंय. म्हणून हे जे सेल्स आहेत ते काय करतील? त्याचं काम जास्त करण्याचा प्रयत्न करतील आणि मोर सोडियम विल बी ऍब्सॉर्ब फ्रॉम दिस सेल. या सेलमधून जास्त सोडियम ऍब्सॉर्ब होणार आहे आणि सोडियमचा कंटेंट जो आहे तो कमी 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 होत जाणार आहे. जर या मॅक्युला डेन्साला कळालं की सोडियम आता हळूहळू कमी व्हायला लागलंय, नंतर ते काय म्हणतोय की आपल्या बॉडीमध्ये काहीतरी गडबड आहे, म्हणून आपल्या बॉडीमध्ये सोडियमचं प्रमाण कमी झालंय आणि मॅक्युला डेन्सा स्टिम्युलेट करेल वरच्या पोलकेसन सेल्सला. पोलकेसन सेल्स काय करतील? जास्त प्रमाणामध्ये रेनिन सिक्रेट करतील. म्हणजे हे सेल्स, या सेल्सला काय सवय आहे? टेस्ट करायची. कसली टेस्ट करायची? तर सोडियमची टेस्ट करायची. म्हणजे ह्याला सोडियम आवडतंय. सोडियम जर त्याला कमी पडलं तर ते सांगतंय की काहीतरी आपल्या बॉडीमध्ये कमी झालंय किंवा आपल्या बॉडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स सुरू आहेत. म्हणून काय करणार आहे? ते वरच्या सेल्सला स्टिम्युलेट करेल, जेणेकरून रेनिन बॉडीमध्ये किंवा ब्लडमध्ये जास्त प्रमाणात तयार होईल. नंतर आपण आता समजा रेनिन सिक्रेट झालं तर रेनिनचं काय यूज आहे किंवा रेनिनचं काय उपयोग होणार आहे? सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे काय? वर्क ऑफ रेनिन. तो काय करणार आहे? आपलं जो ब्लड फ्लो होता, बॉडीच्या बाहेर ब्लड फ्लो व्हायला लागलाय, ऍक्सिडेंट झालाय, रक्त व्हायला लागलंय, 2-3 लिटर ब्लड बॉडीच्या बाहेर गेलाय, तर त्याला करेक्ट करण्याचा प्रयत्न करेल. कोण करणार आहे? रेनिन. म्हणजे काय? ब्लड व्हॉल्यूम प्लस ब्लड प्रेशर दोन्ही मेंटेन ठेवण्याचं काम कोण करणार आहे? आपलं रेनिन. आपण अजून एक त्याच्यामध्ये पुढचा पार्ट पाहूयात. आता आपण काढूयात आपलं एक पार्ट म्हणजे कॅरोटिड सायनस. हे आपल्या सर्क्युलेशनला किंवा आपली समजा इथं हार्ट आहे त्याला ते आपण कनेक्ट केलंय. ह्याला म्हणतो आपण कॅरोटिड सायनस. हे जो पार्ट आहे इट इज ऑल्सो ऍक्ट लाईक बॅरोरिसेप्टर. म्हणजे काय? हे पण आपलं ब्लड प्रेशर मेजर करणार आहे. समजा रेनिन सिक्रेट झालंय तर याला कळणार आहे की बॉडीमध्ये आपल्या काहीतरी सुरू आहे, काहीतरी प्रॉब्लेम झालाय आणि त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये ब्लड फ्लो कमी व्हायला लागलाय किंवा ब्लड व्हॉल्यूम आपला कमी होत आहे. मग काय करणार आहे? आपलं इथून काही सिग्नल्स आपल्या सीएनएस सिस्टीमकडे जातील. ही आपली सीएनएस सिस्टीम इथून काहीतरी सिग्नल जाईल
की काहीतरी आपल्या बॉडीमध्ये प्रॉब्लेम सुरू झाला आहे आणि त्याच्यामुळे आपलं ब्लड फ्लो कमी झाला आहे, ब्लड प्रेशर आपलं कमी व्हायला लागलं. तर रेनिन काय करणार आहे, आता आपलं ब्लड फ्लो आहे आणि ब्लड व्हॉल्यूम आहे ते मेकअप करण्याचा किंवा मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. इथे आपण लिहून टाकू, इट ऍक्ट ॲज baroreceptor. Which measures blood pressure. हा छोटासा कन्सेप्ट होता, इम्पॉर्टंट पार्ट आहे. थोडंसं आपण रिवाइज करूयात. आपण काल पाहिलं होतं इथं पोल्केसन सेल्स होते. आता नवीन ह्याच्यामध्ये ऍड झालेत आपले मेक्युला डेन्सा सेल्स आणि हे दोन्ही मिळून आपलं तयार होतं जक्स्ट्रा ग्लोमेरुलर ॲपरेटस. आणि हे काय करणार आहे, आपलं रेनिन सिक्रेट करण्यासाठी मदत करणार आहे किंवा रेनिन सिक्रेट करणार आहे. आणि ते पण कसं होणार आहे, समजा ह्याच्यामधून सोडियम जास्त ऍब्सॉर्ब झालं तर ह्याचा रेट कमी झाला, फ्लो कमी झाला, तर हे सेल्स जास्त काम करतील. जसे की आपण समजा इथं बसलोय आणि इथून कोणीतरी आंबे टाकतंय, ह्याचा फ्लो कमी असेल किंवा ह्याचं स्पीड कमी असेल तर आपण फास्ट कॅच घेऊ शकतो. ते जर स्पीडमध्ये असेल तर आपण कॅच घेणार नाही आणि ते तसंच आंबे खाली पडतील. सेम तसंच समजा सोडियम स्लो चालला असेल तर हे सेल्स जास्त काम करतील आणि सोडियम जास्त ऍब्सॉर्ब करून टाकतील आणि पुढं सोडियम हळूहळू कमी कमी होत जाणार आहे. सोडियमचा फ्लो कमी झाला तर काय होणार आहे, या मेक्युला डेन्सा सेल्सला कळेल की काहीतरी बॉडीमध्ये प्रॉब्लेम सुरू झाला. ह्याला म्हणतो आपण केमोरेसेप्टर. आणि हे सेल्स या पोल्केसन सेल्सला स्टिम्युलेट करतील की तुम्ही जास्त रेनिन रिलीज करा, जेणेकरून आपल्या बॉडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम सुरू झाला आणि आपल्या बॉडीचा जीव आपल्याला वाचवायचा आहे किंवा आपलं ब्लड फ्लो आपल्याला कमी करायचं आहे किंवा आपलं ब्लड प्रेशर आपल्याला मेंटेन ठेवायचं आहे. याचा पुढचा पार्ट आपण पाहूयात पार्ट 3 मध्ये.